प्रशांत कोरेटकर दुबई नव्हे भारतामध्येच असल्याची कोल्हापूर पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना शंका। कोरेटकरचे दुबईमधले फोटो 2023 मधले असल्याची माहिती। अजित पवार जयंत पाटील यांच्या भेटीवरती संजय राऊतांची तीव्र नाराजी। विविध संस्थांची कारणं काढून होते आहेत भेटी, राऊतांची टीका। सोडून गेलेल्यांशी आम्ही बोलतही नाही, राऊतांचा हल्लाबोल। मनसेच्या शिवाजी पार्कवरच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासनाची परवानगी। महानगरपालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावरती राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह 25 माजी संचालकांना जिल्हा बँकेची नोटीस। 347 कोटींच्या कर्ज वाटपामध्ये 182 कोटींच्या अनियमिततेप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती। हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलावली बैठक। हिंसाचारग्रस्त भागामध्ये उपाययोजनांच्या संदर्भात करणार चर्चा। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक। अटक केलेल्यांची संख्या आता 105 वर। 10 गुन्ह्यांमध्ये 1200हून अधिक दंगेखोरांच्या विरोधात गुन्हे दाखल। काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला दंगलग्रस्त भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांकडून मनाई। थोड्याच वेळात समितीचे नेते घेणार पत्रकार परिषद। नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय, तर हिंसाचाराला फडणवीस शिंदे यांच्यामधील राजकीय संघर्षाची किनार। इम्तियाज जलील यांचा दावा। माझा महाराष्ट्र माझं विजनमध्ये मोठं वक्तव्य। परभणीतल्या गंगाखेडमध्ये इंस्टाग्रामवरती औरंगजेबाशी संदर्भातली पोस्ट केल्यामुळे युवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। राज्यात 70% सीबीएसई तर 30% एसएससी अभ्यासक्रम। शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य। भाषा विषयाशी तडजोड नाही। आजपासून रंगणार आयपीएलचा थरार। अजिंक्य रहाणेच्या केकेआर आणि रजत पाटीदारच्या आरसीबीमध्ये सलामीची लढत। नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवरती सुद्धा नजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।